नमस्कार मित्रांनो, आपले नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत कृषी प्रदर्शनाला. ते कुठे? आपण सगळीकडे बघतो कृषी प्रदर्शनं भरतात, पण खाऊचे स्टॉल भरपूर असतात. पण इथे बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन म्हणजे फक्त शेतींचेच प्रदर्शन असते आणि इथे म्हणजे फक्त शेतीचे स्टॉल भेटायला आपल्याला पाहायला मिळतील. आणि नवीन आधुनिक तंत्रज्ञान कसे इथे विकसित केले जाते. पारंपरिक शेती तर सर्वच करतात, पण आधुनिक शेती शेतकऱ्याने काही वळलं पाहिजे आधुनिक शेतीकडे. त्याप्रकारे आपण या आधुनिक शेतीकडे सर्व शेतकऱ्यांनी वळले पाहिजे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शेतीविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा. नमस्कार सर, मी जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड जळगाव. इथं आपण कृषक 2026मध्ये आलेलो आहोत. जैन इरिगेशनने जे आहे क्लायमेट स्मार्ट टेक्नॉलॉजी आणलेली आहे. आपण बघतोय की कधी प्रखर ऊन असतं तर कधी जे आहे वातावरण साथ देत नाही. ढगाळ वातावरण म्हणा किंवा स्ट्रॉंग म्हणा ते येतात. कधी दुष्काळ पडतो, कधी ओला दुष्काळ असतो, कधी सुका असतो. ते याच्यापासून वाचवण्याकरता जे आहे जैन क्लायमेट स्मार्ट टेक्नॉलॉजी जैन इरिगेशनने आणलेला उपक्रम आहे, ज्याच्यामध्ये जे आहे आपण जे कल्टिवेशन करतोय, क्रॉप घेतोय ते प्रोटेक्टेड म्हणजे संरक्षित शेती याच्या अंतर्गत पॉली हाऊस, शेडेड हाऊस, ग्रीन हाऊस याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. याला जोड लागते आपल्याला प्रिसिजन फर्टिगेशन आणि न्यूट्रिएंट सिस्टीमची. आणि याच्यामध्ये आपण जे आहे क्रॉपला लागणारं, प्लांट्सला लागणारं जे वातावरण आहे ते पूर्णतः मेंटेन करतो. आणि हे याच्यामध्ये लिफी व्हेजिटेबल्स, वाईन टाईप्स क्रॉप्स आपण घेऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त जे आहे जर हॉर्टिकल्चर क्रॉप्स असतील तर त्याच्याकरता क्लायमेट स्मार्ट टेक्नॉलॉजी अंतर्गत क्रॉप कॅनोपी हे कव्हर करू शकतो. याच्यामध्ये कसं आहे की आपण शेडेड हाऊस तयार करतो त्या हॉर्टिकल्चर क्रॉप्ससाठी. आणि ते शेडेड हाऊस पूर्णतः आपण कव्हर करू शकतो की साईडने पण आणि वरतून पण. पूर्णतः रिट्रॅक्टेबल राहील, मूवेबल राहील. जेव्हा पाहिजे तेव्हा आपण कव्हर करू शकतो, जेव्हा पाहिजे तेव्हा आपण कव्हर काढू शकतो. अशा प्रकारचं ते आहे. याचा उपयोग जो आहे प्लांटला जे प्रतिकूल वातावरण आहे त्याच्यापासून वाचवण्यासाठी होतो. याच व्यतिरिक्त आपल्या वेगवेगळ्या सिस्टम आहेत, जसं की जैन क्रॉप कुलिंग सिस्टम. याच्यामध्ये जे आहे आपल्याला 4 बेनिफिट मिळतात. एक तर इरिगेशनचा बेनिफिट, दुसरा जो आहे आपलं क्रॉप कुलिंग होतं. त्याच्यानंतर त्याच्यामार्फत आपण जे आहे फोलियर स्प्रे करू शकतो किंवा क्रॉप प्रोटेक्शन सुद्धा त्या स्प्रिंकलरच्या माध्यमातून आपण करू शकतो. अशा प्रकारची ही सिस्टम आहे. इथं जे आपण बघताय हे इथं ॲग्रोव्होल्टिक फार्मिंगमध्ये. ॲग्रोव्होल्टिक फार्मिंग म्हणजे काय, तर जेव्हा सोलार प्लांट वगैरे लावला जातो तर तिथे सोलार पॅनल जिथे लागलेले असतात त्याच्या खालची जमीन ही उपयोगात आणली जात नाही, तर ती उपयोगात आणली जाऊ शकते. तिथे सुद्धा आपण ॲग्रिकल्चर करू शकतो. हे तुम्ही बघू शकता की सोलार पॅनलच्या खाली आपण जे आहे केळीचे झाडं लावलेले आहेत, केळीचं प्लांटेशन केलेलं आहे आणि हे यशस्वीरित्या आपण इथं क्रॉप प्रोडक्शन घेतोय. तशाच प्रकारचं हे सुद्धा आहे. इथे आपण एक ग्रीन हाऊस उभारलेला आहे आणि या ग्रीन हाऊसवर सोलार पॅनल्स लावलेले आहे. मी तुम्हाला दाखवतो. इथे आपण बघू शकता हे सोलार पॅनल्स लावलेले आहेत. त्या सोलार पॅनल्स मार्फत आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेशन होतं. आणि हे क्लायमेट कंट्रोल ग्रीन हाऊस आहे. याच्यामध्ये फॅन अँड बॅट कुलिंग सिस्टम आहे, हे फॉगर सिस्टम आहे, ड्रिप इरिगेशन सिस्टम आहे, ऑटोमेशन सिस्टम आहे. तर या सगळ्या सिस्टम करता लागणारी जी एनर्जी आहे ती आपल्याला या सोलार पॅनल, सोलार एनर्जी मार्फत भागवता येते. आणि यामध्ये शेतकऱ्यांना सबसिडी वगैरे काही वगैरे आहे का? यामध्ये काही तशी फॅसिलिटी? याच्यामध्ये जे आहे पॉली हाऊस जे आहे त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि याच्यावर शासनामार्फत सेंट्रल गव्हर्नमेंट आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांची वेगवेगळी सबसिडीचा लाभ शेतकरी घेऊ शकतो. याच्यावर 50% अनुदान मिळतं. आता तुम्ही जसं बोलले की केळीची बाग लावू शकतो, पण केळीवर दुष्परिणाम वगैरे म्हणजे वरी जर ऊन वगैरे लागलं नाही, त्याची वाढ वगैरे किंवा केळीची वाढ वगैरे कमी होऊ शकते का त्यावर? हां, तर हे जे आहे ते तुम्हाला दाखवलं त्याच्यानुसार आपण केळी यशस्वीरित्या घेतोय. हे जळगावमध्ये तो प्लॉट आहे आणि प्लॉटच्या वरती आपण सोलार पॅनल अशा पद्धतीने लावलेले आहेत जेणेकरून केळीला लागणारं जे ऊन आहे ते यशस्वीरित्या त्या प्लांट्सला मिळतं. त्याचं एक प्रॉपर डिझाईन असतं. तर आपल्याला कोणतं पीक घ्यायचं आहे त्याच्यानुसार आपण ॲग्रोव्होल्टिक डिझाईन करतो.
अजून याला शेतकऱ्याला म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करता, पण हे आता तुम्ही हे जे उभा केलेला आहे याला किती खर्च येऊ शकतो अंदाजे आणि काय प्रोसेस राहते याची? सर तुम्ही येथे बघू शकता हे क्लायमेट कंट्रोल ग्रीन हाऊस आहे. याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या सिस्टम्स लावलेल्या आहेत. यात जी आहे ही हायड्रोपोनिक सिस्टम आहे. हायड्रोपोनिक सिस्टमच्या व्यतिरिक्त इथं आम्ही ग्रोईंग गटर्स लावलेले आहेत ज्या की मुव्हेबल आहेत. या व्हर्टिकली मूव्ह होतात आणि व्हर्टिकली अपडाऊन्स आपल्याला करता येतात. याच्यामुळे जागेची जी जागा आहे आपली स्पेस आहे त्याची बचत होते. कमी जागेत आपण जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकतो. अशा प्रकारची ही टेक्नॉलॉजी आहे. आता ही जी तुम्ही स्ट्रॉबेरी लावलेली आहे ही फक्त महाबळेश्वरमध्ये हिवाळ्याच्या बधी सीझनमध्ये त्या ठराविक सीझनमध्ये येते, पण ही आपल्या हाऊसमध्ये आपण कोणत्याही ऋतूमध्ये घेऊ शकतो का? बघा प्रत्येक क्रॉपचं जे आहे त्याला एक पर्टिक्युलर क्लायमेट लागतं. त्या क्लायमेट जर आपण आर्टिफिशियली सुद्धा प्रोव्हाइड केलं तर ते प्लांट त्यानुसार रिस्पॉन्स करतो. जसं की हा स्ट्रॉबेरी आहे, याला लागणारं जे पूर्ण तापमान आहे, ह्युमिडिटी आहे, आपण या कंट्रोल इन्व्हायरमेंटमध्ये पूर्णतः त्याला देतोय. त्याची रिक्वायरमेंट भागवल्या जात आहे. म्हणूनच आपल्याला इथं फ्रूट्स बघायला मिळत आहेत. वेगवेगळे हे फ्रूट्स तुम्ही बघू शकता. तर चांगल्या प्रतीचं इथं जे आहे प्रोडक्शन चालू आहे स्ट्रॉबेरीचं. आणि हा जो सेटअप आहे हा सेटअप करायला आपल्याला जवळपास 36 लाख रुपये लागले. त्याचं कारण असं की याच्यामध्ये आपण सोलार सिस्टमसुद्धा ॲड केलेली आहे, हायड्रोपोनिक सिस्टमसुद्धा ॲड केलेली आहे आणि फ्लोरिकल्चरचं पण आपण इथं सेटअप ठेवलेलं आहे. तर शेतकऱ्यांना जे करायचं आहे, फॉर एक्झाम्पल शेतकऱ्यांना फक्त लिफी व्हेजिटेबल्स करायचे आहेत तर त्यांना फॅनपॅटचं ग्रीन हाऊस लागेल. त्याच्यामध्ये मग सोलारची रिक्वायरमेंट जर भागवल्या जात नसेल, म्हणजे त्याच्याजवळ एनर्जीचा काही प्रॉब्लेम असेल, लाईट नसेल, त्याऐवजी तो सोलार पॅनल वापरून ते कल्टिवेशन करू शकतो. किंवा शेतकऱ्याला जर फक्त टोमॅटो म्हणा किंवा कलर कॅप्सिकम घ्यायचे आहेत तर त्याला फॅनपॅटची गरज पडणार नाही. नॅचरल व्हेंटिलेटेड पॉलीहाऊसमध्ये सुद्धा तो ते पीक घेऊ शकतो. यामध्ये म्हणजे त्यामुळे शेतकऱ्याची पैशाची बचत होईल. त्याच्या आणि आपण जर सोलर पॅनल लावले, आपल्याला जर दुसऱ्याला लाईट द्यायची असेल तर आपण ती वापरू शकतोच ना याला? हो. आता जसं आम्ही इथं सोलार पॅनल्स लावलेले आहेत. सोलार पॅनल्स अशी पूर्ण म्हणजे जागा आहे म्हणून किती बी लावायचे तसं नाही, तर त्याचं प्रॉपरली डिझाईन केलं आहे आपण. त्या डिझायनिंगनुसार लावलं आहे जेणेकरून सूर्यप्रकाश हा जो आहे ग्रीन हाऊसच्या आतमध्ये सुद्धा यायला हवा. तर आपण टोटल इथे जे आहेत 24 पॅनल लावलेले आहेत. त्याच्यापासून साधारणतः आपल्याला 50 ते 60 युनिट जनरेशन पर डे ऑन एन ॲव्हरेज होतं. आणि आपली जी रिक्वायरमेंट आहे 20 ते 25 युनिट पर डेची आहे. तर आपली जवळपास 50% बचत होते. म्हणजे वापरून 50% जी सोलार एनर्जी आहे ती आपण गव्हर्नमेंटला देतो. ओके. आणि यामध्ये किती प्रकारचे पिकं घेतली जातील? म्हणजे वेगवेगळे जरी असेल तर तुम्ही ठराविक किती असेल, क्वांटिटी किती असेल की तुम्ही यामध्ये पिके घेऊ शकता? याच्यामध्ये तुम्हाला जर तसा विचार केला तर लिफी व्हेजिटेबल्स, लेटुसेस म्हणा किंवा जे आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो तशा प्रकारचा भाजीपाला, हा सगळ्याच प्रकारचा भाजीपाला इथे उगवला जाऊ शकतो. त्याच्यानंतर मेडिसिनल प्लांट्स, हर्ब्स असे उगून शेतकरी जो आहे तो अधिक उत्पन्न घेऊ शकतो. पण तुम्ही म्हणताय अधिक उत्पन्न घेऊ शकतो, पण हे आता जसं शेतकऱ्यांनी शेतीवर लावले तर एकदम जवळजवळ लावतात. आता हे तुमचे जे अंतर आहे ते 4 ते 5 फूट असेल तर मग यावर हे सर डेमोसाठी आपण असं केलेलं आहे. ऍक्च्युली याच्यामध्ये जो गॅप आहे ह्या सिस्टीम बद्दल बोलायचं झालं तर ही व्हर्टिकल स्ट्रॉबेरी आहे. इथं तुम्ही बघू शकता की आपण फक्त 6 ग्रोईंग गटर्स लावलेले आहेत. या 8 मीटरमध्ये जवळपास 20 गटर बसतील. अच्छा. तर 20 गटर पूर्णच्या पूर्ण ज्या आहे ह्या लेवलला राहतील आणि खालचा स्पेस आपल्याला पूर्णतः युटिलाइज करू शकतो. आणि याच्या खाली सुद्धा आपण दुसरं पीक घ्यायचं असेल तर ते पण घेऊ शकतो. या खाली पण आपण डबल यूज करू शकतो, म्हणजे डबल यूज करू शकतो. आणि ही स्ट्रॉबेरीचे सगळे ज्या गटर्स आहे ह्या लेवलला राहतील. आणि जेव्हा आपल्याला त्याचं इन्स्पेक्शन करायचं आहे किंवा त्याची पाहणी करायची आहे तेव्हा आपण ही गटर खाली घेऊ शकतो. आणि खाली घेतल्यानंतर इन्स्पेक्शन झालं किंवा आपल्या हार्वेस्टिंग झाल्यानंतर पुन्हा गटरला वर आपण सरकवू. आता जे तुम्ही हे गटर यूज करता यामध्ये फक्त मातीच टाकायची का विविध काही प्रकारचं वेगळं वापरायचं? माती पण टाकू शकतो, पण मातीच्या ऐवजी आपण जर सॉइललेस कडे वळलो तर आपला जास्तीत जास्त फायदा होईल.
सॉइललेसमध्ये कसं आहे की सॉइल बॉर्न डिसीजेस वगैरे होणार नाहीत. त्याला जे आपण न्यूट्रिएंट्स वगैरे देऊ ते पूर्णतः ते ॲब्सॉर्ब करतील. आणि याची जी पोरोसिटी असते ही चांगल्या प्रकारची असते. तर ह्या पोरोसिटीमुळं प्लांट्सला जे आपण न्यूट्रिएंट देतोय ते चांगल्या अधिक प्रकारे घेता येतील आणि प्लांट चांगला रिस्पॉन्स करेल. ओके. आणि तुमचं आता जर शेतकऱ्यांना घ्यायचं म्हटलं तर तुमच्याकडे ॲड्रेस वगैरे तुमचं काय? शेतकरी बांधवांनो, कृषक 2026 हे सध्या चालू आहे. 24 तारखेपर्यंत हे सलग चालू राहील. तर तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. आणि माझा नंबर आहे 94 23 77 43 80 9423774380. या नंबरवर तुम्ही संपर्क करून माझ्याशी संवाद साधू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे इथे विविध प्रकारे शेती केली जाते. आधुनिक शेतीकडे शेतकरी वळला पाहिजे. पारंपरिक शेतीला तोडगा देत आधुनिक शेतीकडे सर्व शेतकऱ्यांनी वळले पाहिजे व आपलं उत्पन्न डबल केलं पाहिजे. याच आधुनिकतेने या सरांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि यांच्या सरांची जर माहिती पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये माहिती मिळून जाईल. त्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.